पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज 1 लाख बांबूच्या लागवडीसाठी रोप वाटप करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः पालकमंत्री आहेत। सर, नेमके आपण किती रोप वाटप केलेले आहेत आणि याचं पुढची कन्सेप्ट कशी असणार आहे, याचा नेमका फायदा काय होणार आहे? हे बघा, आदिवासी घटकांना वनपट्टे दिले, म्हणजे वन विभागामध्ये त्यांना जागा देण्यात, पण ते वनपट्ट्याचं काय करायचं त्यांना माहीत नव्हतं। परंतु आता ही सुवर्ण संधी आलेली आहे। आज महापालिका आयुक्त विरार वसई सूर्यवंशी साहेबांनी या ठिकाणी त्यांची महानगरपालिका आणि वन खाते याच्या माध्यमातून 1 लाख बांबूच्या रोपाची वाटप आज सुरुवात झाली। साधारणपणे महानगरपालिकेमार्फत टोटली 2 लाख झाडं लावली जाणार आहेत। कुठली? बांबूची, विविध ठिकाणी लावली जाणार, सोशल फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून लावली जाते। ही बांबूची रोपं लावल्यानंतर ही बांबूची प्रजात असे की एका वर्षात 60 फूट उंच होते। जर नीट पाणी मिळालं, ती कापल्यानंतर त्याच्या बाजूला 2 बांबू येतात, म्हणजे भविष्य काळामध्ये आदिवासी लोकांना हे बांबूच्या त्या काष्टापासून निश्चितपणे पैसे मिळतील आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता सुद्धा मदत होईल। सर, राज्याचे वनमंत्री म्हणून पूर्ण राज्यामध्ये आपली वृक्ष लागवडीची काय कन्सेप्ट आहे? किती हे केलेलं? आपण 2,50,00,000 टार्गेट ठेवलेलं आहे। एकूण 5 वर्षामध्ये 250 कोटी झाडं लावायची, त्याच्यातली या वर्षामध्ये 10 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट ते जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे। वन खातं, सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सामाजिक वनीकरण, ते महानगरपालिकेच्या आधीसुद्धा झाडं लावू शकते, ते रस्त्यांना झाडं लावू शकते, विविध शासकीय कार्यालयाच्या मध्ये झाडं लावू शकते। असा इष्टांक टोटल 5 वर्षांमध्ये, आता म्हणजे 8-10 महिने तर झाले या सरकारला, आता राहिलेत 50 महिने। 50 महिन्यामध्ये हा इष्टांक पूर्ण निश्चितपणे करू असा माझा विश्वास आहे। सर, राज्यामध्ये जे दुष्काळ म्हणजे जे आता अतिवृष्टी झालेली आहे, अनेक घरं आणि अनेक जिल्हे जे आहेत हे पाण्याखाली आहेत। राज्याच्या मंत्रिमंडळातले प्रमुख सर्वच मंत्री आज मराठवाड्या दौऱ्यावरती आहेत। आपण एक राज्याचे मंत्री म्हणून नेमकी आपली भूमिका काय आहे? नाही बघ, कालच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठरलं की विविध पालकमंत्र्यांना ते जावंच, परंतु ज्या ॲडजॉइनिंग एरियामध्ये जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी तिकडे जावं। आणि आज माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध मंत्री आज ज्या ठिकाणी ढगफुटी झाली, गावच्या गाव जलाशयामध्ये त्या ठिकाणी सापडली, यांना सर्व मदत करण्याकरता राज्य शासनाच्या वतीने गेलेली आहेत। त्यांना कसल्याही गोष्टीची म्हणजे अन्नधान्य, औषध पाणी पुरवठा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही राज्य शासन सुद्धा करणार आहे। सर, शेवटचा प्रश्न, दहिसर टोलनाक्याच्या बाबतीत जे राजकारण आता सध्या पेटल्या जाते, कारण प्रताप सरनाईकांनी जे पत्र दिलेलं आहे की तो टोलनाका पूर्वी वर्सोवा ब्रिजपर्यंत, आता नंतर वसई विरारमध्ये आला पाहिजे, या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्र संघटनेनं सुद्धा त्याबाबत विरोध केलेला आहे आणि तो खरंच म्हणजे स्थलांतरित होईल का, किंवा आपली भूमिका काय? प्रताप सरनाईक हा माझा सहकारी आहे, त्याच्या मनात कुठेतरी जनतेची गैरसोय आहे, ती दूर व्हावी आहे। पण लॉजिकली बघितलं गेलं तर दहिसरचा चेक नाका किंवा टोल नाका हा वसई विरारला आला तर मग ठाण्यावर नेणारी वाहतूक तिला का टोल फ्री करणार आहेत का? नाही करणार, म्हणजे ते लॉजिकमध्ये जमणार नाही। राताराला वर्सोव्याच्या परिसरात दोन्ही बाजूला नॅशनल पार्कची जागा आहे, फॉरेस्टच्या सगळ्या जागा देण्याची तरतूद आहे, पण नॅशनल पार्कमध्ये असलेल्या झोपडे, वाड्या, वस्त्या तिथून काढण्याचं धोरण सुप्रीम कोर्टाने सुद्धा धरलेलं आहे। तर नॅशनल पार्कच्या परिसरामध्ये ती जागा मिळू शकणार नाही, परिणामी वर्सोव्याच्या भागात तो टोलनाका होणार नाही। कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळेला प्रताप सरनाईकांची माझी भेट झाली, त्याला मी त्यांना सांगितलं तुमची रचना मला एकदा सांगा, आपण एकत्र बसू, त्याच्यातून मार्ग काढू, त्याच्यामध्ये राजकारण काय नाही। त्याचा प्रताप सरनाईकाचं उद्दिष्ट वाईट नाही, फक्त त्या सगळ्या वस्तुस्थितीचं त्या ठिकाणी अभ्यास केला तर त्याने ठरवलेल्या दोन्ही गोष्टी होणार। नेमकं महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच स्थलांतराचा काय विषय? त्याच्यात काही राजकारणाचा विषय नाही। निश्चितच आपण बघितलेलं आहे की जो दहिसर टोल नाका जो आहे हा निश्चितच यामध्ये स्थलांतरित होणार नाही आणि राज्यामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या बाबतीत राज्य सरकार हे कटिबद्ध असल्याचं आश्वासन सुद्धा या ठिकाणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव